नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एक महत्त्वाचे अपडेट आणलो आहे. नागपूर महानगरपालिका याची प्रतीक्षा यादी व निवड यादी लागलेली आहे. तर मित्रांनो पहा, खूप जणांचं रिक्वेस्ट येत होती की नागपूर महानगरपालिकेची निवड यादी कधी लागेल. तर पहा, नागपूर महानगरपालिकेची जी निवड यादी आहे ती लागलेली आहे व प्रतीक्षा यादी पण आलेली आहे. तर पहा, हे 25 तारीखचं पत्र आहे, 25/6/2025, जे आजच आहे 25 तारीख. तर पहा, यामध्ये 25 तारीख नागपूर महानगरपालिका गट क अंतर्गत जी काही पदे भरण्यात आली होती त्यामधील जी काही पूर्ण निवड यादी आहे, प्रारूप निवड यादी व प्रतीक्षा यादी ही लागलेली आहे. ती संकेतस्थळावर आहे. तुम्ही पाहायचे असेल तर nmc.nagpur.government.in या संकेतस्थळावर पाहू शकता. ही 25 तारखेला प्रसिद्धी झालेली आहे. तर पहा, यामध्ये संयुक्त आयुक्ताची सही वगैरे आहे. तर पहा, यामध्ये पूर्ण जे निवड झालेले त्यांची नावे वगैरे अशा प्रकारचे आहेत. प्रोव्हिजनल रजत हनुमंत माळी जे आहे 149 ऑनलाईन परीक्षेचे एकूण गुण घेतलेले आहेत, त्यांना अर्ज जे आहे सर्वसाधारणमधून त्यांचं नेमणुकीचा प्रवर्ग आहे. तर ही निवड यादी आहे. पहा, प्राकींची प्रतीक्षा यादीमध्ये साबळे त्यानंतर येते अशा प्रकारचे नावं आहेत. पूर्ण माहिती यावर तुम्ही PDF पाहून घेऊ शकता. ही PDF तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल. पहा, यामध्ये प्रतीक्षा यादी आणि निवड यादी. तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा राहील की सर, जर निवड झाली आहे तरच व्हेरिफिकेशनला जायचं का? तर पहा, यामध्ये तुमची निवड झाली आहे 100%. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला व्हेरिफिकेशनला जे वेटिंगवाले आहेत, प्रतीक्षा यादीवाले, त्यांना पण जायचं आहे, त्यांना पण करायचं आहे. का बरेच जण काय असतात, दुसरीकडे वगैरे लागलेले असतात. बरेच जण काही त्या ठिकाणी जात नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुमची पूर्ण व्यवस्थित डॉक्युमेंटेशन प्रोसेस पूर्ण कंप्लीट करून घ्या. तर अशा प्रकारची ही पूर्ण PDF आहे. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण भेटून जाईल. अन्यथा तुम्ही ही PDF पूर्ण जे आहे ते तुम्ही हे नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनची वेबसाईट आहे त्यावर पण पूर्ण पाहू शकता. पहा, यामध्ये सगळ्यांची नावं वगैरे आहेत. परिचारिका जे GNMचं आहे, एकूण जागा 52 होत्या, त्यामध्ये ही पूर्ण लिस्ट निवड यादी आलेली आहे. पहा, यामध्ये कास्टनुसार सर्वसाधारण, त्यानंतर मग नॉन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रतीक्षा यादी पण याची आहे. पहा, यामध्ये प्रतीक्षा यादीमध्ये 7 दिलेले कॅन्डिडेट आहेत. त्यानंतर माजी सैनिकमध्ये पण आहे, त्यामध्ये पण प्रतीक्षा यादी आहे. प्रत्येकांची प्रतीक्षा यादी दिलेली आहे, ती चांगली गोष्ट आहे. जर निवड झालेले जर व्यक्ती नाही गेले तर ते प्रतीक्षा यादीमधले पण त्यामधले घेतात, त्यामुळे ती खूप चांगली गोष्ट आहे. आता जी वेटिंगमध्ये आहे तर त्यांनी होप सोडू नका. तुमचे पण शक्यतो लागण्याचे चान्सेस असतात. कारण कसं असते, निवड झालेले सगळेच कधी जात नसतात. बऱ्याच वेळेस ते काय करतात, तर ते दुसरीकडे असल्यानंतर किंवा काही कारणामुळे वगैरे ते जात नाहीत. तर त्यासाठी जे कोणी निवड झालेले आहेत त्यांच्यासाठी अभिनंदन, आणि जे वेटिंगमध्ये आहेत त्यांच्यासाठी पण अभिनंदन. तुमचे पण चान्सेस खूप सारे लागण्याचे आहेत. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी एक्झाम दिलेली आहे त्यांना पण शेअर करा. धन्यवाद.